आता वळूया माढा मतदारसंघाकडे। निवडणुकीनंतर माझी तुरुंगात जाण्याची देखील तयारी असल्याचं वक्तव्य शरद पवार गटाचे माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले। माढ्यातील सभेतून देवेंद्र फडणवीसांनी मोहिते पाटील घराण्यावर सडकून टीका केली होती। मोहिते पाटील घराण्याची दहशत माढ्यातून संपवणार असं फडणवीस म्हणाले होते। दरम्यान धैर्यशील मोहिते पाटलांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिल्यानंतर माढ्यात आरपारची लढाई होण्याची चिन्ह आहे। पाहूयात हा खास रिपोर्ट। देवेंद्र फडणवीसांचा मोहिते पाटलांना इशारा। मी तुम्हाला एक शब्द देतो, या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मी मुक्त करणार आहे। धैर्यशील मोहिते पाटलांनीही थोपटले दंड। जिल्ह्यातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य माणसासाठी मी काय नाही हिंमत आजपासून सुद्धा मी तयारी ठेवलेली आहे। माढ्याच्या मैदानात आता आरपारची लढाई। माढा लोकसभेची लढत आता प्रतिष्ठेची झाली असून फडणवीस, पवार आणि मोहिते पाटील यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचलाय। विजयसिंग मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः माढ्याच्या मैदानात उतरले। माढ्यातून मोहिते पाटील घराण्याची दहशत संपवणार असा इशाराच फडणवीसांनी दिलाय। आता रणजित दादांच्या विरुद्ध पुन्हा एकदा जे उभे राहिलेत, जरा त्यांचाही इतिहास बघा। मी तुम्हाला एक शब्द देतो, या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मी मुक्त करणार आहे। ही लोकशाही आहे, ही ठोकशाही नाही आहे। इथे अशा प्रकारे ठोकशाही ही चालू दिली जाणार नाही। रणजित दादांना पुन्हा दिल्लीला पाठवा। कमळाचं बटन दाबलं, वोट केवळ रणजित दादांना मिळत नाही, तुमचं वोट थेट मोदी साहेबांना मिळतं। फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनीही आरपारच्या लढाईची खुणगाड बांधली आहे। फडणवीसांचा दबाव झुगारून तुरुंगात जाण्याचीही तयारी असल्याचं धैर्यशील मोहितेंनी म्हटलंय। अजून दबाव आले तर मी शंकर मोहिते पाटलाचा नातोय, भीक घालत नाही असल्या कुठल्या गोष्टी घालणार मी, आणि ते केवळ तुमच्यासाठी घालणार नाही। इलेक्शन झाल्यानंतर मला अनेक गोष्टींना तोंड द्यायची वेळ येणार आहे आणि माझी काही तयारी आहे, आणि ती फक्त मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या या जिल्ह्यातील जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी, सर्वसामान्य माणसासाठी मी काय नाही हिंमत आजपासून सुद्धा मी तयारी ठेवलेली आहे। दरम्यान राजकीय मंचावर माढ्याची लढत धैर्यशील मोहिते विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर अशी दिसतीये। मात्र राजकीय पडद्याआड शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेची लढत झाली आहे। भाजपकडून माढ्यासाठी रणजितसिंग नाईक निंबाळकरांची घोषणा होताच पवारांनी पहिला डाव टाकला। नाराज मोहिते पाटील घराण्याला आपल्या बाजूने करून धैर्यशील पाटलांना उमेदवारी दिली। अजित पवार गटाच्या उत्तम जानकर यांनाही सोबत घेऊन फडणवीस अजितदादांना दुहेरी धक्का दिला। शरद पवारांना उत्तर देण्यासाठी फडणवीसांनी धवलसिंह मोहिते पाटलांना आपल्याकडे वळवलं आणि पवारांचे विश्वासू अभिजित पाटील यांनाही आपल्या सोबत घेत पवारांवर पलटवार केलाय। माढ्याच्या राजकीय लढतीत घमासान युद्ध सुरू असून दोन्ही योद्ध्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटलांची दहशत संपवण्याचा इशारा दिला आहे, तर मोहिते पाटलांवर प्रेम करणाऱ्यांसाठी जेलमध्ये जाण्याची तयारी दाखवून धैर्यशील मोहिते पाटील यांनी दंड थोपटलेत। त्यामुळे आता माढ्याची जनता कोणाला साथ देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। भारत नागने, साम टीव्ही न्यूज, माढा।